राहुरी येथे एक सामाजिक जागरूकतेची आणि पोलीस पथकाच्या कार्याची प्रेरक घटना पाहायला मिळाली आहे। स्नेहालयाच्या पूजा दहातोंडे यांच्या तक्रारीनंतर राहुरी पोलीस स्टेशनने तात्काळ कारवाई केली। 3 अल्पवयीन पीडित मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू झाला। पोलीस निरीक्षक संजय टेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस सूरज गायकवाड, राहुल यादव, शकूर सय्यद, गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, नदीम शेख, वंदना पवार, मीना नाचन या पथकाने दवणगाव तालुका येथे पोहोचून पीडित मुलींना सुरक्षितरित्या ताब्यात घेतले। या तपासात आरोपी बजरंग कारभारी साळुंके व त्याची पत्नी शीतल साळुंके यांना अटक करण्यात आली। या तपासात उघडकीस आले की आरोपीकडे तपास करणाऱ्या पोलिसांसमोर आलेल्या निलेश जगन्नाथ सारंगधर याचा खून देखील आरोपीकडूनच केला गेला होता। या साहसिक आणि धाडसी कारवाईबद्दल राहुरी पोलीस स्टेशनच्या पथकाने उडान प्रकल्प संचलित स्नेहालय अहिल्यानगरच्या हनीफ शेख, प्रवीण श्याम कदम, शाहिद शेख, पूजा दहातोंडे, विनायक महाले यांनी सन्मान केला। तसेच उपसरपंच प्रयागाताई लोंढे, शारदा ब्राह्मणे आणि अंगणवाडी सेविका आशा आडाव यांच्या उपस्थितीत उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर साहेब यांनी पोलीस पथकाला मानपत्र प्रदान करून गौरवण्यात आले। हा घटनाक्रम समाजात पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे आणि सार्वजनिक जागरूकतेचे उदाहरण ठरतो। राहुरी पोलिसांनी धाडसी कारवाई करून पीडित मुलींना न्याय मिळवून दिला आणि गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत आणले। ऑब्जेक्शन असं होतं, मी आल्याला बोललो तुम्हाला की हे प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाचे काही कर्तव्य आहेत, त्याचा हा भाग आहे। सामाजिक जाणीव म्हणून हे केलं पाहिजे। जसं आता स्नेहालय संस्था करते आहे, ते त्यांचं ते नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे। आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून आमचं हे कायदेशीर कर्तव्य आहेच, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की असं कोणी संकटात असेल, आपल्या समोर असा कोणताही गैरप्रकार दिसून येत असेल तर तात्काळ संबंधित एजन्सीला माहिती कळवावी। संबंधित एजन्सी कोणती? आपले एसपी ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल, त्यानंतर अशा काही NGOज आहेत स्नेहालय सारख्या ज्या त्याच्यामध्ये पुढाकार घेतात, त्यांना ही माहिती कळवली पाहिजे। तर या प्रकरणामध्ये ही स्नेहालय पर्यंत माहिती गेली, त्याचा सोर्स आता तुम्हाला माहिती आहे। ताईंनी अतिशय चांगलं काम केले, त्यांच्या तुमचे नातेवाईकच आहेत ना, त्या नातेवाईकांमध्येच हे असल्यामुळे आणि हा जो प्रकार महिलांविषयीचा आहे याला आपण तशी सामाजिक प्रसिद्धी देत नाही, परंतु हा एक संस्थेच्या वतीने आणि पोलीस आणि इतर सामाजिक जाणीव असलेली काही आपण मंडळी यांच्या संयुक्त कारवाईने याच्यामध्ये दुसरं एक प्रकरण समोर आलं मर्डरचं, तोही याच्यातूनच उघड झाला। तो गुन्हा कसाच उघड झाला नसता, कारण की त्यातील जो मयत आहे त्याचं कोणतंही रेकॉर्ड नाही, कोणतीही मिसिंग दाखल नाही, त्याला आई वडील नाही, पत्नी पण सोडून गेलेली असं समजते, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तक्रार करणारं कोणीही नव्हतं। तर या प्रकरणाच्या अनुषंगाने अटक असलेल्या आरोपींनी कबुली दिली की त्याने काही दिवसापूर्वी खून केलेला आहे। द पोलीस न्यूज, रणजित मस्के, राहुरी।